जय हरी माऊली. आपण आहोत पंढरीच्या वाटेवर. पंढरीच्या वाटेवर चालत असताना या वाटेवरचे जेवढे गाव आहेत तेवढ्या गावांनी वारकऱ्यांची जी सेवा केलेली आहे आणि यापुढेही करत आहेत ती ही सेवा वारकऱ्यांच्या अगदी तळ हातावर जपण्यासारखी सेवा आहे. एखाद्या वारकऱ्याला अन्न पाणी भुकेला असा वारकरी या दिंडीमध्ये राहत नाही. प्रत्येक माणूस ज्याच्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं या माऊलींची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आता सध्या माऊलीची पालखी भेंडी शेवगाव या ठिकाणी विसावली आहे. आज दुपारी पंढरीकडे 1 वाजता त्यांचं प्रस्थान होणार आहे या ठिकाणी. तसेच त्यांच्या पाठीमागे असलेली तुकाराम महाराज यांची पालखी या ठिकाणीच आहे. कुरळी कोणतं गाव आहे ते? हा, पिराची कुरवली या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी विसावली आहे. तुकाराम महाराजांची पालखी, संत मुक्ताबाईची पालखी, आदी संतांची सर्वांची पालखी समोर चालणार आहेत. त्यानंतर पाठीमागून सर्व त्यांच्यानंतर माऊलीची पालखी चालत पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यानंतर वाखरी येथे या सर्व पालख्यांचं मिलन होणार आहे आणि तो एक अद्वितीय सोहळा आपल्या सर्वांना गदर न्यूजच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे. मात्र आपण आता अशा ठिकाणी आहोत की पंढरीच्या वाटेवर जे गाव होतं त्या गावाची एका कुटुंबाच्या आपण आता घरी आलेलो आहोत. त्यांनी या ठिकाणी त्यांना जेवढं शक्य जवळपास 400-500 लोकांना आंघोळ्याची सोय केल्याच्या नंतर नाश्त्याची करते बी घरगुती प्रमाणे त्यांच्या परीने जेवढं शक्य ते करतात. आणि आता आपण बघितलं ते सकाळी आल्यापासून शेतातले त्यांचे काम असतील, त्यांच्याकडे गायी आहेत, आपण बघू शकतो त्या गायी. या गायीचा त्यांचा व्यवसाय आहे, शेती आहे. जवळपास 10 ते 15 एकर जमीन आहे त्यांना. मात्र स्वतः कुटुंब सर्व ते 2 मुलं आहेत. त्यांचे वडील आता आपल्या सोबत आहेत. माऊली जय हरी. आपलं काय नाव? भारत चंद्रदेव गाजरे. बर बर. आता आपल्याला किती मुलं? 2 मुलं 2 मुले. 2 मुलं आणि 2 मुली. आपला हा दूध व्यवसाय किती वर्षापासून आहे? 5 वर्ष झालं. 5 वर्ष झालं. पूर्ण कुटुंब आपण याच्यातच राहतो का? यातच आपलं दोघं भाऊ. बर बर. आणखी एक होतं की आता आपण सर्व शेतकरी कुटुंब आहे, दूध व्यवसाय आहे. तुमच्या मागे सकाळचे काम पूर्ण दूध धारा काढायचे आहे. आताच आपण बघितलं मशीनद्वारे दूध काढलेलं आहे. तुमचा मुलगाच आहे ना? बर. तर इतकं तुमच्या मागे काम असताना सुद्धा आपण येणाऱ्या वारकऱ्यांची जी सेवा करतात, काय हेतू आहे आपला सेवा करण्याच्या मागे? सेवा करण्यामुळे आपल्याला फायदा होतो, वारकऱ्याला चांगलं समाधान वाटतं. आपण मग सेवा करतो, आपल्याला जाणं होत नाही, पण इथं आल्यानंतर त्यांची सेवा करा. म्हणजे आलेल्या जे पायी चालणाऱ्या वारकऱ्यामध्येच आपल्याला माऊली दिसतात, त्या हिशोबाने आपली सेवा आहे. बरोबर आहे. आणखी एक, आता ही सेवा आता किती वर्ष झालं आपण करत आलो? 20 वर्ष झालं. 20 वर्ष झालं सेवा करत आलात. यापुढे किती वर्ष करतात? हाय तोपर्यंत तुम्ही आहेत तोपर्यंत मुलांचं मुलं बी करणार, असं मुलांना सांगून ठेवलं आहे का? नातू सुद्धा करते. नातू सुद्धा करतात. बघा, बाबांचं असं की 20 वर्षापासून आम्ही सेवा करत आलेलो आहोत. मुलाला सुद्धा सध्या करायला लावतात आणि मुलंही करतात. त्याच्यानंतर नातूही करतील असा त्यांचा. आज बाबा आहेत, उद्या नाहीत, पण वारकऱ्यांची जी सेवा आहे ती त्यांच्याकडून निरंतर चालू आहे ना, असं त्यांचं सांगितलेलं आहे. आपल्या सोबत त्यांचा मुलगा आहे. जय हरी माऊली. काय नाव आपलं? सचिन गाजरे. बर बर बर. बाबांनी आता सांगितलं की आम्ही 20 वर्षापासून सेवा करत आलेलो आहोत. आमची आता मुलं करते आहेत आणि त्याच्यानंतर आमचे नातूही करतात. बरोबर आहे. मग काय वारसा पिढीचा तो वारसा पुढे चालणारच. त्याच्यामुळे काय अडचण नाही. आम्ही करतोय. वडिलांनी केले तर आजोबाचे पण चालूच होते आणि पुढे आमच्या मुलांना पण संस्कार ते आहेत. काय अडचण नाही असं आहे. आणि सगळ्यात राहून दे मामा, तिकडे जाऊ पुन्हा. आणि सगळ्यात महत्वाचं आता म्हणजे आजोबा करतात, वडील करीत आले, तुम्ही करायला, तुमचे मुलं करतील आणि त्यांचेही मुलं करतील असा तुमचा विश्वास आहे. खरंच माऊली, पिढीचा आता आपला जो उपक्रम आहे. आम्हाला वारीला जाता येत नाही त्या व्यापामुळं, परंतु तुमच्यासारखी जी लोक म्हणजे माऊली येतात ती सेवा आमची पांडुरंग आणि माऊली आम्ही त्याच्यातच पाहतो ना. 100% बरोबर आहे. कारण वारकरी घडते तुमच्यामुळे, आम्हाला वारी घडते असे एक आम्ही मानतो. म्हणजे बरोबर आहे. कारण पंढरीच्या वाटेवर चालणारा हर एक व्यक्ती माऊली आहे आणि त्यांनाच आपण माऊलीच्या स्वरूपात बघतात आणि त्यांची सेवा करतात. म्हणजे आपल्याला आता आपल्या सोबत आणखी त्यांचे बंधू आहेत पलीकडे. आता जवळपास बघू शकतो आपण. आता या ठिकाणी अनेक ठिकाणून, एका तालुक्यातले नाही, एका जिल्ह्यातले नाही, अनेक ठिकाणचे भक्तिगण येतात. आपण चला पुढे जाऊया. आपण आता त्यांचे बंधू आहेत पुढे पलीकडे. हा चला.
या ठिकाणी बघू शकतो तर आपण हा गायींसाठी गोटा आहे. बऱ्याच ठिकाणी माणसाला सुद्धा राहण्यासाठी फॅन नाहीत झोपण्यासाठी, मात्र या ठिकाणी या गोमातेसाठी या ठिकाणी फॅन या माऊलींनी लावलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कुटुंब स्वतः राबतं हे कुटुंब. हे बघा त्यांचे ह्या मामांचे दुसरे चिरंजीव आपल्या सोबत आहेत. माऊली दूध काढायलात का? बर बर बर, काय नाव आपलं माऊली? नितीन नितीन भारत गाजरे. बर बर, तुम्ही दोघं भाऊत ना? बर बर बर. आता तुम्ही हा व्यवसाय करीत असताना तुम्हाला असं वाटत नाही की आपण दुसरा काही व्यवसाय करायला पाहिजे? नाही, आता शेतीला जोडधंदा म्हणून हीच बऱ्यापैकी आमच्या भागात चालते ना, चांगलं आहे. दुधाला चांगला भाव आहे का? हो, चांगलं आहे. बर बर. आता तुमच्या आजोबांनी वडिलांनी सांगितलं की आम्ही पिढीजात माऊलींची सेवा करतो, तर तुमच्या बंधूंनी सांगितलं आम्ही इथून पुढेही आम्हाला जेवढं शक्य तेवढं आमच्यापर्यंत करतात. तुम्हाला काय वाटतं? हो, 100%. आम्हाला वारी करता येत नाही, पण वारीत जे माऊली आलेले आहेत त्यांची सेवा करायला आम्हाला संधी मिळते, ह्याच्यात आम्हाला आनंद वाटतो. बघा आता ही माऊली आपल्या सोबत होते, त्यांचे 2 मुलं आपल्या सोबत आता म्हणले, कारण बाबा म्हणल्याप्रमाणे त्यांच्या वडिलापासून बाबांनी म्हणते आम्ही 107 वर्षापासून सेवा चालू आहे. वडील आमचे यांच्या वडिलापासून सेवा आहे यांनी केली, आणि यांच्या नंतर हे मुलंही करतात आणि त्यांच्या नंतर त्यांचे नातूही करणार आहेत असं सांगतात. आपण बघू शकतो आता ह्या सकाळच्या प्रहारी त्यांनी दूध काढल्याच्या नंतर गाई बाजूला त्यांना निवासस्थानी ठेवलेले आहेत. आता आपण चला त्यांच्या मावल्यासोबत जाणार आहोत. इकडे या, हा बघू शकतो आपण जवळपास 1 एकर मध्ये हा त्यांचा शेतीचा फार्म आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एक तरुणांना संदेश आहे की आपण आपल्या शेती करीत असलो तरी बी आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. यासाठी आपण हे बघू शकतो. आपण जो स्वतःच्या पायावर उभा राहिलो तर आपण काही बी करू शकतो. हे बघा आता सध्या चाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी कशी केलेली आहे. आपण अनेक भागामध्ये बघतो की चाऱ्याला वारा पाऊस लागतो. काही ठिकाणी जे वरी ताडपत्र टाकल्या असतात, अर्ध्या उडालेल्या असतात, अर्ध्या बाजूला असतात, मात्र पूर्ण सिक्युरिटीनुसार यांनी ते केलेलं आहे. आता सध्या आपण त्यांचं हे राहतं घर आहे त्यांचं. आता या ठिकाणी या माऊल्या आहेत, बघू आता काय करतात त्या माऊल्या. आता सध्या माऊल्यांचं या शेंगा फोडण्याचं काम चालू आहे. माऊली जय हरी. कुठून आलात तुम्ही? आम्ही लातूर जिल्हा, तालुका औसा. आमचं नाव दैवशाला. मी सुग्रीवांना सोबत आलो. आणि आता शेंगा फोडण्याचं काम करायला तर कसं काय शेंगा फोडायला तर? उग हौसाना नाश्त्याला घालायचे तर. बरोबर, ह्यांच्याकडून नाश्ता आहे आणि तुम्ही स्वतः शेंगा फोडायला आलात. बरोबर आहे? हो. म्हणजे हा बघा हे त्यांचं कुटुंब नाही, पण कुटुंबापेक्षा कमी नाही. कारण आता इथं ह्यांच्याकडून या कुटुंबाकडून आता नाश्त्याची सोय आहे. मात्र हे घर आपलंच आहे आणि ह्या घरात आलेला माऊली आपलाच आहे. त्यांच्यासाठी आपण जे स्वयंपाक करणार आहोत तेव्हा आपल्याच माणसाला खाऊ घालायचा आहे. येणारा प्रत्येक माणूस माऊली आहे असं यांचं हे आहे. हे सुग्रीव भागुजी आळणे. बर बर, हे सुद्धा ऐका ना, हे बीडवरून नाही तर जालन्याहून नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी अनेक माऊली येतात. या ठिकाणी मामांना जशी सेवा करण्याची संधी भेटती तशी ते त्यांच्या परीने करतात. आता आपल्या सोबत या कुटुंबाच्या माऊली आहेत. माऊली, देवपूजा झाली का आपली? देवपूजा झाली त्यांची. आता हे त्यांच्या कुटुंबातील या ताई काय नाही, आपल्या वारकऱ्यांची सेवा ही बर बर पत्ताचं काय नसतं. तुम्ही ह्याची आहेत ना? बरं थांबा, राहू देत. हा थांबा. आता या माऊली आहेत. काय माहिती का, हे जे आता 2 मुलं आपण बघितले त्याच हे या 2 या माऊलीत म्हणायला हरकत नाही. कारण काय असतं माहिती का, ज्यांच्या संस्कारातून लहानपणापासून वारकऱ्यांची सेवाचं जे त्यांना योगदान असतं, त्यांना त्यांचं परवरिश असते. थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हणजे जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना लहानपणापासून जे बाळकडू दिलं आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तसंच या मातेनी आणि या वडिलांनी यांच्या मुलाला वारकऱ्यांच्या सेवाचं बाळकडू लहानपणापासून दिलं आहे. यांच्या वडिलांनी यांना दिलं, यांनी यांच्या मुलाला दिलं आणि त्यांचे मुलं त्यांच्या मुलाला देणार होतं. असा मापक असा त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. जोपर्यंत चंद्र सुंदर सूर्य आहे, जोपर्यंत वारी आहे,
तोपर्यंत आमच्या कुटुंबाकडून ही वारकऱ्यांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही ती सेवा करणार असा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि यामध्येच ते आपल्याला माऊली आणि पांडुरंग बघतात. आलेला प्रत्येक माणूस आल्याच्या नंतर 2 घास त्याच्या पोटामध्ये जाण्यासाठी त्यांचा अथक परिश्रम असतं आणि त्या परिश्रमातूनच आपल्याला आनंद मिळतो. आम्ही त्याच्यातच माऊली बघतो. तर हा नक्कीच या कुटुंबाचा पूर्ण प्रेरणादायी उपक्रम आहे. असे अनेक कुटुंब वारीच्या वाटेवर आहेत. ज्ञानोबा तुकाराम माऊली यासारख्या संत महंतांनी चालू केलेली ही प्रथा आज ही त्याच प्रेरणेने हे असे कुटुंब आहेत. त्यांच्याच प्रेरणेने भविष्यात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत अशा कुटुंबाच्या ह्याच्यावर वारी चालत राहणार. वारी ही अखंड आहे. म्हणूनच म्हणतात जगात भारी पंढरीची बारी. मी ज्ञानेश्वर लंगे, गदर न्यूज साठी आषाढी वारी एकादशी.